मराठवाड्यामध्ये होणाऱ्या शक्तीपीठ महामार्गासाठी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी एकवटलेत। कळंब, यवतमाळ, घाटंजी, आर्णी आणि महागाव या 5 तालुक्यातील 4000 शेतकऱ्यांच्या वतीने 2500 हेक्टर शेती शक्तीपीठ महामार्गासाठी संपादित करण्यात येणार आहे। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शक्तीपीठाला समर्थन असून यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। शक्तीपीठ महामार्ग झाल्यास विकासाला चालना मिळेल अशी या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। आणि या संदर्भात या शेतकऱ्यांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। पाहूयात। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यावर नेहमी अन्याय झालेला आहे। एकंदरीत पाहिलं तर नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग जो होणार आहे, काही समर्थक जे आहेत, काही शेतकरी जे आहेत कोल्हापूरकडले, त्यांनी विरोध केलेला आहे आणि यवतमाळच्या शेतकऱ्यांनी थेट याला समर्थन दिलेलं आहे। या संदर्भात बोलण्याकरिता काही शेतकरी आपल्यासोबत आहे। एकंदरीत पाहिलं तर काही शेतकरी आहे कोल्हापूरकडले, त्यांनी विरोध केलेला आहे। राजकीय पुढारी सुद्धा आहे, विरोध केलेला आहे। काय तुमचं समर्थन आहे त्यांचं या शक्तीपीठला विरोध आहे, काय सांगा? विरोधी आभासी चित्र निर्माण करण्याचा हा त्यांचा एक प्रयत्न आहे की शक्तीपीठ महामार्ग हा झाला नाही पाहिजे। पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय नेते मंडळी ही सतत विदर्भाच्या विकासाच्या विरोधात असलेलीच मंडळी आहे, परंतु शक्तीपीठ महामार्ग झाल्यामुळे आपला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रापर्यंत अजून रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होतील आणि रोजगाराचा प्रश्न हा निखाळी येईल। या भागातल्या जे नवयुवक आहे, ज्यांच्या हाताला काम नाही, जे केवळ आणि पांठीला राखत बसलेले आहे, अशा सर्व नवतरुणाच्या हाताला काम सुद्धा उपलब्ध होईल आणि आम्हाला सर्वांना रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होईल। आणि या ठिकाणी जे शेतकरी आज वाईट परिस्थितीमध्ये जीवन जगत आहे, त्या सर्वांना न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही, एवढं निश्चित। आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब आहे, त्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे। त्या प्रोजेक्टसाठी आम्ही सर्व महाराष्ट्रातले लोक त्यांच्या पाठीशी उभा, एवढं मात्र नक्की। हा महामार्ग खरोखर महाराष्ट्राचा भाग्य ठरवणारा महामार्ग ठरणार आहे। त्यामुळे या महामार्गाला शेतकऱ्याचा विरोध मुळातच नाही, 12ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध नाही। आम्ही जे निवेदन जमा केलेले आहेत ते सर्व 12ही जिल्ह्यांची निवेदन आमच्याकडे आहेत। बाधित शेतकऱ्यांनी त्या जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देऊन स्वतःचं समर्थन जाहीर केलेलं आहे। या लोकशाही मराठी यवतमाळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।